हाय नमस्कार फ्रेंड. तर बघू शकताय आम्ही आलेलो आहे गुरुद्वारामध्ये. देहरादूनमध्ये म्हणत आहे की खूप मोठा गुरुद्वारा आहे, सेम जसं गोल्डन टेम्पल आहे ना ते काय म्हणते पंजाबमध्ये, तसं सेम आहे. आणि इथं आलेलो आहे बघा, यांची स्थापना आहे. इथं कपडे वगैरे टांगलेलं आहे आतमध्ये, काचेच्या आतमध्ये केलंय. छान वाटलं असं बघायला. आणि बघा फक्त सीन एवढं छान छान बनवलेलं आहे ना, फोटो वगैरे घ्यायसाठी छान वाटत होतं असं. बघा खूप उंच पण आहे, असं वरपर्यंत आहे आणि बघण्यासारखं आहे एकदम. हे एवढं छान वाटत होतं ना, कारण की फक्त व्हाईट कलर होतं. व्हाईट कलरमध्ये इतकं छान वाटत होतं, म्हणजे आम्ही तर खूपच एन्जॉय केलं बघा. खूप छान वाटलं आम्हाला इथं फिरून बघायला. असं बघा सीन वगैरे किती छान दिसत आहे. मस्त असं फोटो वगैरे काढायसाठी एकदम बघण्यासारखं केलेलं आहे. छान वाटलं मस्त एकदम. खूप फोटो वगैरे घेतलं आम्ही, खूप व्हिडिओ वगैरे बनवलं, खूप फोटो वगैरे घेतलं. म्हणजे असं वाटत होतं जिथं जावं नुसतं फोटोज घ्यावं. तर माझं नुसतं व्हिडिओ बनवायचं चालू होतं. बघा असं हे मेन आहे आतमध्ये, बाहेरनं छान दिसत होता. आणि हे बघा प्रसाद पायाखाली येऊ नये म्हणून एकदम असं आरशानं पॅक केलेलं होतं. आणि आरसा थोडं कापलेलं होतं, नुसतं हात आतमध्ये घालून प्रसाद टाकायला. बघा असं छान वाटत होतं. बाहेर प्रसाद पायाखाली येऊ नये म्हणून खूप छान बनवलेलं होतं, मस्त वाटलं. हे आहे मेन त्या गुरुद्वारामधलं मेन एवढंच आहे बघा. ही म्हणजे त्यांचं स्थापना हेच आहे आणि एवढं मोठं बनवलेलं आहे. इथं पाणी वगैरे पण आहे. पोरं तर ते सगळं मासे बघत होतं. बघा आमचं बाबू कसं मासे बघायला लागलंय. ग्रिलवर चढून मासे बघत आहे बाबू. तर इथं मासा आहे, इथं खेकडा आहे, इथं असं म्हणजे खूप असं एन्जॉय करत होतं पोरं पण. आणि आम्हाला पण असं खूप छान वाटलं. तर इथं आलो आम्ही आणि फणसचं झाड होतं, खूप मोठं पण होतं. बघा किती मोठं झाड आहे. आणि बाबू लागलेला, छोटं फणस आलेलं होतं. आणि बाबू लागलेला की मम्मा मला फणस पाहिजे. मग फणस घ्यायला आले मी. बघा किती छान आहे, छोटंसं फणस आलेला. तोडायला गेली तर ते काही मला तुटतच नव्हतं. खूप उशिरानं मग मला ते तुटलं. बघा किती छान आहे. आणि बाबू तोडायला तर मागितलं पण काय घेतलंच नाही. हे आहे आमची चिल्ड्रन पार्टी. 3 फॅमिली आलेलो आहे आम्ही फिरायला. तर तिन्ही फॅमिलीचे सगळे चिल्ड्रन पार्टी आहे. बघा इतकं छान वाटत होतं ना असं. गुरुद्वारा फक्त व्हाईट कलरमध्ये होतं, एकदम देखणं होतं. बघा आमचं बाबू कबूतर सारखं उड्या मारत आहे. कबूतर जिथं बसत आहे त्यांना उडवत आहे. बाबूची पण खूप एन्जॉय झाली. आणि हे इथं होतं, बाहेर होतं, हे दरवाजाचा बाहेर मेन एंट्री इथं होती. की असं प्रसाद वगैरे इथनं हे करत नव्हतं. हे एक असं लांब उंच खंबा होतं, काही माहिती नाही मला हे असं का केलेलं आहे. आणि याच्यावर खूप वेगवेगळा कपडा पण बांधलेला आहे, मला काही तर माहिती नव्हतं, बघितली फक्त. आणि हे बघा मेन गेटवर असं एकदम बारीकमध्ये पेंटिंग केलेलं आहे. खूप छान वाटत होतं, पेंटिंग एकदम बारीकमध्ये होतं. मग मी पण आलेली प्रसाद इथं द्यायला. म्हणजे काय आहे ना, आपल्याकडचं प्रसाद घेऊन खाली ओतून मग त्यांच्याकडून अजून थोडंसं प्रसाद त्यामध्ये टाकून पिशवीत असं देत होतं ते लोक. म्हणजे प्रसाद बनवून देत होतं. छान वाटलं, म्हणजे कधी न बघितलेलं असं कधीतरी बघितल्यावर खूप छान वाटतंय. मला तर खूप म्हणजे असं छान वाटलं बघा, खूप छान वाटलं. मग ताई आली, म्हणली की एक राऊंड लावायचं आहे त्याला गोल गोल म्हणून. मग त्या ताई आणि मी दोघी मिळून एक राऊंड अशी लावली. बघा राऊंड लावून अशी आलो. मग ते संपल्यानंतर ना आम्ही आलो यात्रा बघायला, कारण इथं खूप मोठा यात्रा पण भरलेला होता. आमचे पोरं तर इतके एक्सायटेड होते ना नुसतं यात्रा बघायला. तर बघा गाड्या वगैरे बघून तर आमचं बाबू येडच होत होतं.
बाबू नुसतं इथं JCB आहे, इथं आहे, ते आहे असं म्हणत होतं. बघा बांगड्या तर बघू शकता किती छान अशी लाईटीत नुसती चमकत होती बघा. हे तर काय घरचे सामान आहे. मी तर फक्त बघत होती बघा, घ्यायचं तर काय नाही. बघा 10 रुपयाचा सेल आहे हा, फक्त 10 रुपयाला काहीही घ्या. बघा आमचा बाबू JCB घेतला. आमच्या बाबूचं जीव नुसतं JCBत आहे. मग तर बघा मेला वगैरे बघितलं, यात्रा बघितलं. पोरांचं असं रडणं चालू होतं ना आमच्या, बापरे, जे सामान दिसते पाहिजेच, जे सामान दिसते पाहिजेच म्हणून एका मागे एक रडतच होते बघा. सगळ्यांना एक एक जे मागत होते ते घेऊन दिलं. मग आपल्या बाबूला एक JCB घेऊन दिलं होतं. मग बाबू काय गप्पच राहत नव्हतं. बाबूला डम्प ट्रक पाहिजे होती म्हणे. बाबूला डम्प ट्रक दिसली. मग आम्ही त्याला डम्प ट्रक पण घेतलं. बघा डम्प ट्रक घेतलं की बाबू तिथंच खेळायला सुरू झाला. आणि असं छान वाटलं बरं का. मी म्हणलं एवढं आलोत म्हणल्यावर व्हिडिओ वगैरे बनवावं म्हणून, आणि असं मस्त वाटलं. खूप म्हणजे असं एन्जॉय केलं. आणि कसं वाटलं तुम्हाला आमचं व्हिडिओ ते आम्ही फिरलेलं नक्की कळवा आम्हाला.